Good morning students, this is Professor Chavan Chakradhar. I welcome all of you in my YouTube channel Let's Learn English. Dear friends, today we are going to learn chapter 1.2 On to the Summit We Reach the Top. सर्व 12वी वर्गात शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या युनिटमधला जो दुसरा धडा आहे ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा चॅप्टर आज आपण बघणार आहोत. या चॅप्टरचे रायटर आहेत टेनजिंग नॉर्गे. टेनजिंग नॉर्गे यांचा जन्म 29 मे 1914 या साली झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 9 मे 1986 या दिवशी झालेला आहे. ही वॉज नोन ॲज बाय बर्थ ॲज नॅमगेल वांगली अँड ऑफन रेफर टू ॲज शेरफा टेनजिंग. त्यांना शेरफा टेनजिंग या नावानं ओळखलं जायचं आणि ही वॉज अ नेपाली इंडियन शेरफा माउंटेनियर. ते एक माउंटेनियर होते. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest. माउंट एव्हरेस्ट पहिल्यांदा ज्या दोन युवकांनी चढलेला आहे त्याच्यापैकी एक म्हणजे आपले शेरफा टेनजिंग आणि दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे हिडमंड हिलरी, जे की न्यूझीलंडचे होते. 29 मे 1953 या दिवशी त्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केलं होतं या दोघांनी मिळून. आता टेनजिंग नॉर्गे यांना कुठले अवॉर्ड्स मिळालेले आहेत ते थोडक्यात बघूया. टायगर मेडल 1938, स्टार ऑफ नेपाळ 1953 अँड पद्मभूषण इन 1959 हे अवॉर्ड्स त्या शेरफा टेनजिंग यांना मिळालेले आहेत. आता आपण थोडक्यात ही स्टोरी ऑन टू द समिट बघणार आहोत. When we left Camp 9 on Friday morning, I was determined to get to the top on this day. That morning I remember thinking I was to get to the top even if I die. I was not afraid to die that day. We set up early and all the way from Camp 9 to the peak we alternated. मला आठवतं की शुक्रवारी सकाळी आम्ही कॅम्प 9 सोडला होता आणि मी ठरवलं होतं. ॲक्च्युली आता हे फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे, म्हणजे जो व्यक्ती अशा प्रकारची मोहीम ज्या व्यक्तीनं पार केलेली आहे म्हणजे टेनजिंग नॉर्गे, तीच व्यक्ती आपल्याला त्याचे अनुभव सांगत आहे, म्हणून नॅरेशन हे फर्स्ट पर्सन नॅरेशन आहे. बघा टेनजिंग काय म्हणतात की शुक्रवारी सकाळी मी पक्का निश्चय केलेला होता की मी माउंट एव्हरेस्टच्या टोकाला पोहोचणार आणि त्या ठिकाणी पोहोचत असताना जरी माझा जीव गेला तरी हे कार्य मी पार पाडणार असा मी निश्चय केलेला होता. मग आम्ही वर चढाई करत असताना अल्टरनेट करायचो, म्हणजे आमच्या प्लेसेस बदलायचो. कधी एडमंड समोर असायचा, कधी मी समोर असायचो. अशा पद्धतीने आम्ही आमच्या प्लेसेस बदलायचो आणि आमचं कार्य पार पाडायचो. आय कुड टेक द लीड अँड देन हिलरी, द मॅन हू फॉलोज वेन क्लाइम्बिंग हॅज अ डिफिकल्ट जॉब बोथ इन क्लाइम्बिंग अप अँड क्लाइम्बिंग डाऊन. ही इज द अँकर. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. वर चढायचं असो किंवा खाली उतरायचं असो, त्या ठिकाणी मागून येणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं कार्य खूप महत्त्वाचं असतं. वर चढताना समोर जी व्यक्ती असते त्याला सपोर्ट करणं किंवा खाली उतरत असताना त्या व्यक्तीला कंट्रोल करणं, त्याला खाली घसरू न देणं, अशा प्रकारचं कार्य मागून येणाऱ्या व्यक्तीला करावं लागतं. आणि आमची कार्य आम्ही ही कायम बदलत होतो. कधी हिलरी समोर असायचा तर कधी मी समोर असायचो. मला आठवतं की माझ्या पॉकेटमध्ये 4 प्रकारचे ध्वज मी सोबत घेऊन गेलेलो होतो. वेन वी वर स्टील ॲट कॅम्प 4, कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. कर्नल हंट यांनी मला 3 ध्वज दिलेले होते. त्याच्यामध्ये ब्रिटन, युनायटेड नेशन्स आणि नेपाळ असे 3 देशाचे ध्वज होते. ही चार्ज मी विथ द ड्युटी ऑफ प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. आणि 3 ध्वज दिल्यानंतर मला त्यांनी एक जिम्मेदारी दिलेली होती की जेव्हा मी माउंट एव्हरेस्टच्या शिखरावर त्या ठिकाणी उंचावर पोहोचेल तिथं ते मला रोवायचे आहेत. These 3 flags are in your care, he said. When you and Hillary reach the top, put them at the peak. I am sure that you and Hillary are going to do it. जेव्हा तू आणि हिलरी तिथं पोहोचाल, शिखरावर पोहोचाल, तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला हे 3 ध्वज लावायचे आहेत असं काम कर्नल हंटने मला दिलेलं होतं. पण पुढे जाऊन आणखी एक त्याच्यामध्ये गोष्ट सांगतो की आय टोल्ड कर्नल हंट दॅट आय वॉज कॅरिंग द इंडियन फ्लॅग विथ मी. कर्नल हंटने दिलेली 3 ध्वज आणि मी स्वतः एक ध्वज आणला होता, तो म्हणजे भारताचा ध्वज मी सोबत आणला होता. मी त्यांना याविषयी माहिती दिली. I had to ask Colonel Hunt's permission in his capacity as leader of the expedition. या मोहिमेचे लीडर म्हणून कर्नल हंट
यांची परवानगी घेणं हे माझं कर्तव्य होतं आणि मी त्यांची परवानगी घेतली की हा भारतीय ध्वज मी सोबत आणलेला आहे, तो सुद्धा मला तिथं वर रोवायचा आहे, तर आपली परमिशन कृपया द्यावी. Colonel Hunt said, "By all means, I am glad to know that you brought an Indian flag." जरूर तू इंडियन फ्लॅगसुद्धा तिथं रोवू शकतोस. मला आनंद झाला की तू भारतीय ध्वज सोबत आणलेला आहेस आणि नक्कीच तू हा ध्वज त्या ठिकाणी रोव. तुला माझी परमिशन आहे. मला आनंद झाला की तू भारतीय ध्वज सोबत आणला. After 1 hour of steady going, we cut across from the south face and started up the west side where we had to pass up a steep line of rocks. This was slow and difficult. Once we had cleared these three, there was nothing barring our way to the top but a snow-covered incline, sloping less and less as it neared the top. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous, but we kept up the same steady pace and we reached the small flattened summit almost together. आता शेवटचे 60 किंवा 70 फुटाचं जे अंतर आहे ते काही तेवढंसं डेंजर नव्हतं. आम्ही ठरवलं असतं तर आम्ही घाईनेही ते चढू शकलो असतो, पण आम्ही ठरवलं की ते स्टेडीली हळूवारपणे आम्हाला ते पार करायचं आहे आणि सोबतच आम्हाला त्या ठिकाणी वर शिखरावर पोहोचायचं आहे. We were tied together with a rope. Most of the time the rope was loose, but when we went over dangerous ground we drew it taut. आमच्या दोघांना एका दोरीने बांधलेलं होतं, कारण की आम्हाला एकमेकांचा सपोर्ट घ्यायचा होता, एकमेकांना सपोर्ट द्यायचा होता, एकमेकांची मदत करायची होती आणि म्हणून आम्हाला दोरीनं बांधलेलं होतं. बऱ्याचदा ती दोरी आम्ही लूज ठेवायचो, परंतु जेव्हा डेंजरस काहीतरी भाग आलेला आहे, धोकादायक भाग आलेला आहे चढण्यासाठी, त्यावेळेस मात्र आम्ही ती दोरी थोडीशी आवळून घ्यायचो, टाईट करायचो. Actually, this rope was a symbol. It tied us together. One could not move without the other. We were not two individuals but a team. खरं म्हणजे ही दोरी म्हणजे एक प्रकारचा सिम्बॉल होता. या दोरीनं आम्हाला एकत्र बांधलेलं होतं आणि आम्ही एकमेकांशिवाय वर चढू शकत नव्हतो. ॲक्च्युली आम्ही स्वतंत्र नव्हतो, तर आम्ही एक टीम होतो. आम्ही इंडिव्हिज्युअल्स नव्हतो, तर आम्ही एक टीम म्हणून त्या ठिकाणी कार्य करत होतो. I have been asked many times who was first. When we were within reach of the summit, I did not think of who was going to be first. I am sure that Hillary was not thinking that climbing takes all our attention. You have many more important worries. खरं म्हणजे आम्हाला अनेकांनी विचारलं की तुमच्यापैकी आधी कोण त्या शिखरावर, उंचावर, त्या वरच्या टोकावर चढलं. पण मला एक गोष्ट सांगायला आवडेल की आधी कोण किंवा नंतर कोण याच्यापेक्षा आम्हाला तिथं पोहोचणं महत्त्वाचं होतं. कधीच माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला नाही की मी आधी पोहोचावं का हिलरीनं आधी पोहोचावं, असं आम्ही कधीच विचार केला नाही. आणि मला नक्की विश्वास आहे हिलरीच्याही मनामध्ये असा कधीच विचार आला नसेल की कोण आधी पोहोचावं, मी आधी का तू आधी. याच्यापेक्षा एक टीम म्हणून आम्हाला ते कार्य पूर्ण करायचं होतं आणि आमच्या समोर अनेक वेगवेगळी प्रश्न होते. त्याच्यामुळे हा प्रश्न आमच्यासाठी गौण होता की कोण आधी. What does it matter whether I reach the top first or Hillary? Our main thought was that both of us reach the top. We had to. One couldn't do it alone. आम्हाला दोघांना तिथं पोहोचायचं होतं. कुणीही एकटं हे कार्य करू शकत नव्हता. If there had been a difference of 1000 feet between us, then one could make the claim that he was first. But even then, only the man behind him could confirm the distance between the two of them. जर आमच्या दोघांमध्ये 1000 फुटांचं जर अंतर असलं असतं तर आम्ही सांगू शकलो असतो की हिलरी आधी पोहोचला का मी आधी पोहोचलो. परंतु अशा प्रकारचं आमच्यामध्ये कधी अंतर पडलंच नाही. फार तर 15-20 फुटांचं अंतर आमच्यामध्ये असायचं. त्याच्यामुळं हे ठरवणं खूप अवघड आहे की आधी कोण पोहोचलं. मला आठवतं की जेव्हा आम्ही काठमांडू या ठिकाणी पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला एक विवाद ऐकण्यात आला, एक कॉन्ट्रोवर्सी ऐकण्यात आली की कोण आधी पोहोचलं वगैरे याची लोकांमध्ये चर्चा आहे. आणि मग आम्ही तिघं एकत्र आलो, कर्नल हंट, हिलरी आणि मी, आणि आम्ही तिघांनी मिळून काही गोष्टी ठरवल्या. सो वी मेड अ पॅक्ट अँड इच ऑफ अस साइंड इट इन द ऑफिस ऑफ द प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाळ. नेपाळच्या पंतप्रधानांच्या कार्यालयामध्ये आम्ही एक करार केला आमच्यामध्ये आणि या कराराची कॉपी आमच्याकडे आहे. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट विच आय कॅरी इन माय पॉकेट. हिलरीनं काय स्टेटमेंट दिलं होतं ते
मी तुम्हाला थोडक्यात सांगतो हिलरी त्या ठिकाणी काय म्हणाला होता. काठमांडू जून 1953. On May 29th, Tenzing Sherpa and I left for our high camp on Mount Everest for our attempt on the summit. As we climbed upward to the south summit, first one and then the other would take a turn at leading. हिलरी सांगतायत की आम्ही अशा पद्धतीनं या 29 तारखेला त्या ठिकाणी वर पोहोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत होतो. कधी शेर्पा टेंजिंग समोर असायचा तर कधी मी समोर असायचो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आम्ही वर दोघेही एकत्रच पोहोचलो. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्ही एकमेकांना एम्ब्रेस केलं, एकमेकांना मिठी मारली. आम्हाला खूप आनंद झालेला होता. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ टेंजिंग होल्डिंग अलॉफ्ट द फ्लॅग्स ऑफ ग्रेट ब्रिटन, नेपाळ, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया. आणि मग मी शेर्पा टेंजिंगचे फोटो घेतले. त्याच्या हातामध्ये 4 ध्वज होते. अशाच प्रकारचा आणखी एक पेपर आहे जो की इंग्लिशमध्ये आहे की ज्याच्यावर माझी सही आहे, जो की मी लिहिलेला आहे. दस वी विल नॉट टेक पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. ॲज द स्टेटमेंट सेज, हिलरी अँड आय embraced when we reached the top. We did as well as our bulky equipment would let us. I remember saying to him, we have done it, but we couldn't hear. We had our oxygen mask on. त्या ठिकाणी वर पोहोचल्यानंतर मी असा एक संदेश दिला की यस वी हॅव डन इट, पण आमच्या तोंडावर ऑक्सिजनचे मास्क असल्यामुळं हा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचला नसेल कदाचित, परंतु माझ्या चेहऱ्यावरून हिलरीला कळालं असेल की मला काय म्हणायचं आहे. फर्स्ट थॉट, पहिला विचार आमच्या डोक्यात काय आहे. My first thought on reaching the top was a sense of gratitude to God that after having failed 6 times, He had blessed me with fulfillment of this desire I had held so long. पहिला विचार माझ्या डोक्यात आला की मला देवाचे आभार मानायचेत, कारण की तब्बल 6 वेळा हार पत्करल्यानंतर 7व्या वेळेस मला माउंट एव्हरेस्टवर चढाई करण्याचं यश मिळालं होतं. आणि म्हणून तिथं पोहोचल्यानंतर पहिला विचार माझ्या डोक्यात आला की मी देवाचे आभार मानले पाहिजे. मग मी त्या ठिकाणी वर पोहोचल्यानंतर देवाला काही ऑफरिंग्स, देवाला काही प्रसाद त्या ठिकाणी ठेवलेला आहे जो की मी सोबत आणलेला होता. दिस इज अकॉर्ड विथ माय रिलिजन. आणि हा जो काही प्रसाद आहे, ही जी काही प्रार्थना आहे ती माझ्या धर्मानुसार मी केली. बोथ माय वाईफ अँड आय वेअर बुद्धिस्ट. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही बौद्ध धर्मी आहोत आणि आमच्या धर्मानुसार मी त्या ठिकाणी प्रार्थना केली, देवाला नमस्कार केला. आणि खरं म्हणजे मला तर गुडघ्यावर बसून देवाला नमस्कार करायचा होता, परंतु माझ्या अंगावर असणारी कपडे, माझ्यासोबत असणारं सामान, या सगळ्यामुळे मला गुडघ्यावर बसता आलं नाही, म्हणून मी मनोमन देवाची प्रार्थना केली. मी काय काय सोबत आणलं होतं. मी बिस्किट आणले होते, कँडी आणली होती आणि एक छोटी निळ्या रंगाची पेन्सिल आणली होती जी की माझ्या सगळ्यात लहान मुलीनं मला दिली होती. ही पेन्सिल एक प्रकारे तिच्याजवळ असणारा एक अतिशय उत्तम असा ठेवा होता. तो तिनं मला आम्ही जेव्हा त्या शिखरावर पोहोचू तेव्हा तिथं देवाला प्रसाद म्हणून ठेवण्यासाठी तिने मला दिला होता. खरं म्हणजे ही पेन्सिल काही खूप अशी मोठी किंवा महागडी नव्हती, परंतु तरीसुद्धा ती माझ्या मुलीच्या खूप हृदयाजवळ होती आणि त्याच्यामुळं ती पेन्सिल मी त्या ठिकाणी ठेवली आणि देवाला नमस्कार केला. जेव्हा मी पेन्सिल ठेवल्यानंतर मी हिलरीकडे बघितले आणि हिलरीला कळालं की मला काय म्हणायचं आहे आणि त्याच्या तोंडावर एक मोठी स्माईल मला बघायला मिळाली. मग मी त्या ठिकाणी 4 ध्वज, मला ज्या पद्धतीने आमच्या कर्नलनी सांगितलं त्याप्रमाणे 4 ध्वज तिथं रोवले. ध्वज रोवल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी खाली उतरत होतो आणि उतरत असताना मला खूप तहान लागली. मी माझ्या मेटल कंटेनरमधलं पाणी काढण्याचा प्रयत्न केला आणि पाणी पिण्याचा प्रयत्न केला, पण त्या पाण्याचा बर्फ झाला होता आणि म्हणून मी काही पाणी त्या ठिकाणी पिऊ शकलो नाही. मग मी काय केलं की माझ्याजवळ असणारी बिस्किटं मी काही खाल्ली आणि हिलरीला काही दिली, पण तहान काही मला भागवता आली नाही. ही मोहीम फत्ते करत असताना मला आठवतं की माझ्या डोक्यावर लाल रंगाचा स्कार्फ होता आणि हा स्कार्फ माझा मित्र लॅम्बर्ट, जो की स्विस मोहिमेचा 1952मध्ये जी मोहीम झाली स्विस मोहीम, त्याचा तो लीडर होता आणि त्यानं मला हा स्कार्फ दिलेला होता. तर तो स्कार्फ मी आजच्या या मोहिमेसाठी बांधला होता आणि मला आठवतं की मला असं वाटलं की लॅम्बर्टसुद्धा या मोहिमेमध्ये माझ्यासोबत आहे अशी मला जाणीव होत होती. हा स्कार्फ आम्हाला स्विस मोहिमेमध्ये जवळपास 28,215 फुटावर आम्ही जेव्हा पोहोचलो तेव्हा मला लॅम्बर्ट या मित्रांनी दिला होता.
मला आठवतं त्या दिवशी 28 मे हा दिवस तो होता. त्या दिवशीच मला माझ्या मित्रानं हा स्कार्फ दिला होता. Below, all the hills and mountains looked like gods and goddesses to me. The plains below looked like so many broken pieces of the map. वर उंच टोकावर मी जेव्हा खाली बघत होतो तेव्हा मला लक्षात येत होतं की जे काही डोंगर आहे ते मला देव आणि देवतांसारखे दिसत होते, आणि जे काही सपाट भाग आहे तो मला एखाद्या नकाशाची छोटी छोटी तुकडे आहेत या प्रकारे मला ते चित्र दिसत होतं. मला एक सांगायला आवडेल की जेव्हा आम्ही शिखरावर पोहोचलो, शिखराचं जेव्हा जर बर्फाचं टोक जर आपण कट केलं तर फार तर तिथं 2 किंवा 3 माणसं उभी राहू शकतात, एवढं छोटं ते टोक आहे. यू कुड पिच वन टेंट देर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 people टू स्लीप. यू कुड पिच वन टेंट देअर. द समिट इज फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. 20 or 30 feet बिलो, आणि जवळपास 20 किंवा 30 फूट जर आपण खाली आलो तर तिथं एखादा टेंट लावून 2 माणसं झोपू शकतात, अशी एवढी तिथं जागा त्या ठिकाणी होती. वी स्टेड ऑन द टॉप अ लिटल मोर दॅन 15 minutes. तिथं आम्ही जवळपास 15 मिनिटापेक्षा थोडंफार जास्त वेळ थांबलो आणि मग आम्ही खाली उतरलो. पण जेव्हा आम्ही तिथं थांबलेलो होतो तेव्हा आमच्या नशिबाने मोठं वादळ आलं नाही आणि आम्ही सुरक्षितरित्या त्या ठिकाणी थांबू शकलो. आम्ही खाली उतरत असताना मला आठवतं की ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. हिलरी समोर होता आणि मी मागे यायचो. आय वॉज फॉलोईंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. माझा निश्चय पक्का होता की त्याला सुरक्षितपणे खाली उतरवायचं आहे, कारण की उतरताना तो समोर होता काही वेळ. जर आम्ही निसटलो असतो तर नक्कीच आम्ही कांगशुंग ग्लेसियर, कांगशुन हिम नदीमध्ये आम्ही बर्फाच्या नदीमध्ये पडलो असतो. ही खूप मोठी रिस्क होती, आमच्या जीवावर बेतला असता आणि म्हणून उतरताना आम्हाला खूप काळजी घ्यावी लागली. मोर कॉशन नीडेड. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर हुशियार. खाली उतरणं हे खरंच कमी वेळ लागतो, पण उतरताना सुद्धा आपल्याला हुशार राहावं लागतं, आपल्याला कॉशियस राहावं लागतं. वेन आय रिच्ड कॅम्प 9 माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर्ड अन ॲक्सिडंट अँड इफ up to now there have been no accidents. I hope there will be none in future. I had always prayed to God and he had saved me. कॅम्प 8, कॅम्प 9 असे वेगवेगळे कॅम्प आम्ही करत खाली उतरत होतो आणि मी देवाला मनोमन प्रार्थना केली, देवाचे थँक्यू म्हटलं की आम्हाला आतापर्यंत कुठलाही ॲक्सिडेंट झाला नाही आणि पुढेही होऊ नये याच्यासाठी मी देवाची प्रार्थना केली. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर नो मूड फॉर एनी टॉकिंग. कॅम्प 9वर पोहोचल्यानंतर मला आठवतं की आम्हाला एकमेकांशी बोलण्याची इच्छा होत नव्हती. वी जस्ट अटेंडेड टू आवर ओन थिंग्स. आम्ही आमची स्वतःची कार्य करत होतो त्या ठिकाणी. वी स्टेअर्ड देअर अबाउट हाफ ॲन आवर. त्या ठिकाणी आम्ही जवळपास अर्धा तास थांबलो. वेन वी लेफ्ट वी टूक ओनली आवर स्लिपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड द टेंट. आणि आम्ही जेव्हा कॅम्प 9 सोडला तेव्हा मला आठवतं की फक्त आमच्या झोपण्याच्या ज्या बॅग्स आहेत त्याच आम्ही घेतल्या आणि बाकी इतर गोष्टी सगळ्या आम्ही टेंटमध्येच राहू दिल्या. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 where we spent the night was an easier job. Just above camp 8 where the others could see us. कॅम्प 8च्या थोडंसं वर आम्ही जेव्हा होतो तेव्हा इतर लोक, आम्हाला जे सहाय्य करणारी लोक आहेत ते आम्हाला बघू शकत होती. आणि मला आठवतं की त्या ठिकाणी आय रेज्ड माय आर्म विथ माय थंब अप. मी माझा हात वर केला, थंब अप केलं की यस वी हॅव डन धिस. आणि त्यावेळेस नॉयसी अँड लोई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश्ड विथ जॉय. नॉयसी आणि लोई या 2 आमच्या मित्रांनी आमच्याकडे बघितलं आणि त्यांना खूप आनंद झाला होता. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8. लो केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. 30 फूट वर चढून लो त्या ठिकाणी आमच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन आला होता. आणि आम्ही कशाप्रकारे पोहोचलो हे सगळ्या गोष्टी मी त्यांना त्या प्रवासामध्ये सांगितल्या. आणखी 50 फूट खाली आल्यानंतर मला आठवतं की नॉयसीनं आमच्यासाठी चहा आणला होता आणि इट वॉज अ वेलकम टी. पण या चहाला थोडासा रॉकेलचा वास येत होता, पण तरीसुद्धा मी तो चहा आनंदाने पिला, आनंदाने तो चहा मी सर्व केला, कारण की हा अतिशय प्रेमाने नॉयसीने आमच्यासाठी बनवून आणला होता. तर अशा पद्धतीनं शेर्पा टेन्झिंग आणि एडमंड हिलरी यांची ही मोहीम पार पडलेली आहे. अतिशय डेंजरस प्रकारची ही मोहीम होती जी की त्यांनी यशस्वीरित्या पार केलेली आहे. तर मित्रांनो, हा चॅप्टर या ठिकाणी आपला संपलेला आहे. अपेक्षा करतो आपल्याला हा समजला असेल.
आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.